सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमस्कार मंडळी, आपण आता 10व्या अध्यायाच्या शेवटाकडे आहोत. पण मला वाटतं क्रांती आली नाही, तिला गोष्टीला सांगायचं होतं. तिचं नाव लिहिलं होतं क्रांतीचं. एनिवे आपण ते स्किप करूया. ती आली शेवटी तर आपण तर करू. तर की तुझ्यापासूनच सुरू करूया आपण. ह्या आल्या आहेत ना? हो, रोहिणी आली आहे. ओके. द्यूतम, येस, 36व्यापासून ना, बरोबर. द्यूतम छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्त्ववतामहम् वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कवी. ओके. छलन करणाऱ्या वस्तूंमध्ये द्यूत मी आहे, तेजस्वी पदार्थांमधील तेज मी आहे, सिद्धी मी आहे, उद्योग मी आहे, सात्विक वस्तूंमध्ये सत्व मी आहे, यादवांमध्ये कृष्ण मी आहे, पांडवांमध्ये धनंजय मी आहे, मुनींमध्ये व्यासमुनी मी आहे, कवींमध्ये शुक्राचार्य मी आहे. हे चतुर अर्जुना, कपटकारक कारस्थानांमध्ये जुगार ही माझी विभूती आहे. म्हणून उघड उघड चव्हाट्यावर जरी चोरी होते तरी कोणास निवारण करता येत नाही. अर्जुना, एकूण एक तेजस्वी पदार्थांमध्ये असणारे जे तेज ते मी आहे अशी खात्री असू दे. मी सर्व व्यवहारातील उद्दिष्टांमध्ये विजय, हातात घेतलेल्या कामात येणारे यश आहे. सर्व उद्योगात ज्या उद्योगाने शुद्ध न्याय दिसतो, म्हणजे जो उद्योग नीतीला सोडून नाही, तो माझेच स्वरूप आहे, असे सर्व देवांचे राजे भगवान म्हणाले. सत्वगुण संपन्नांमध्ये जे सत्व आहे ते मी आहे असे अनंत म्हणाला. आणि यदुकाळातील पुरुषांमध्ये ऐश्वर्यवान जो कृष्ण, तोच तो मी आहे. जो देवकी वसुदेवापासून जन्मास आलेला व जो योगमाया नावाच्या यशोदेच्या मुलीच्या बदली गोकुळात गेलेला, त्या मी कृष्णाने पूतना राक्षसीचे तिच्या प्राणांसह शोषण केले. बाळपणाची दशा संपली नाही, तोच ज्या मी दैत्यरहित सृष्टी केली आणि करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण करून इंद्राचा थोरपणा मोजून टाकला, म्हणजे इंद्राचा गर्वहरण केला. यमुनेच्या हृदयात काट्याप्रमाणे सळणारा जो कालिया नाग, त्याचा नाश केला. ज्या मी दावाग्नीपासून जळत असलेल्या गोकुळाचे रक्षण केले. ब्रह्मदेवाने गाई वासरे व गोपाळ यांचे हरण केले असताना
त्यांच्यासारखे दुसरे गोपाळ गाई वासरे वगैरे आपण बनवून ब्रह्मदेवास वेड लावले. बाल्यावस्थेच्या सुरुवातीलाच कंसासारखी अचाट मोठाली धेंडे अकस्मात सहज नाहीशी केली. हे एक एक वेगवेगळे किती सांगणार. हे सर्व तू देखील पाहिले व ऐकलेले आहेस. तर यादवांमध्ये हेच कृष्ण माझे स्वरूप आहे असे समज. आणि सोमवंशामधील तुम्हा पांडवांमध्ये जो तू अर्जुन तो मी आहे असे समज. म्हणून तुमच्या आमच्या परस्परांमधील स्नेहसंबंधांमध्ये बिघाड येत नाही. या लोकांमध्ये तू संन्याशी होऊन माझी बहीण चोरून नेलीस तरी माझ्या मनात काही विकल्प उत्पन्न झाला नाही, कारण मी व तू दोघेही एकरूपच आहोत. सर्व मुनींमध्ये जे व्यासदेव ती माझी विभूती आहेत असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. व मोठमोठाल्या पारदर्शी लोकांमध्ये धैर्यवान शुक्राचार्य माझी विभूती आहे. छळितयां विदाणां माझी जूते मी विचक्षणा, म्हणून चोहटा चोरी परिकवणा निवारू नये. अगा अशेषा हि तेजसा आत तेजते मी भरवसा, विजयो मी कार्योद्देशा सकळा माझी. जेणे चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय, माझेची स्वरूप हे राय सुरांचा म्हणे. सत्वाथिलिया आतू सत्व मी म्हणे अनंतू, यादवा माझी श्रीमंतू तोची तो मी. जो देवकी वसुदेवास्तव जाहला, कुमारीसाठी गोकुळी गेला, तो मी प्राणासकट पियाला पूतने ते. नुघडता बाळपणाची फुली जेणे मिया अदानवी सृष्टी केली, करी गिरीधरुनी उमाणिली महेंद्र महिमा. कालिंदीचे हृदय शल्य हेडिले जेणे मिया जळत गोकुळ राखिले, वासरू वासाठी लाविले विरंची सपिसे. प्रथमदशेची पहाटे माझी कंसा ऐशी अचाटे, महाधेंडी अवचटे लीळाची नासिली. हे काय किती एक सांगावे, तुवाही देखिले ऐकिले असे आघवे, तरी यादवान माझी जाणावे हेचे स्वरूप माझे. आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तो मी जाणावा, म्हणून एकमेकाची प्रेम भावा बिघडू न पडे. संन्यासी तुवा होऊनी जनी चोरुनी नेली माझी भगिनी, तरी विकल्पू नुपजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक. मुनियात व्यासदेवो तो मी म्हणे यादव रावो, कवीश्वरा माझी धैर्या रावो उशनाचार्य मी. दंडो दमयतामस्मि नीतिरस्मि जगीषतां, मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्. दमन करणाऱ्यांचं दमनाला साधनीभूत दंड मी आहे. जयाची इच्छा करणाऱ्यांचे नीतिशास्त्र मी आहे. सर्व गुह्य वस्तूंमध्ये मौन मी आहे. ज्ञानी माणसांचं ज्ञान मी आहे. अर्जुना, नियमन करणाऱ्यांमध्ये जे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे सारखे नियमन करते ते अनिवार्य शासन ही माझी विभूती आहे असे समज. सारासार विचार करणाऱ्या व धर्माच्या ज्ञानाचा पक्ष धरणाऱ्या सगळ्या शास्त्रांमध्ये नीतिशास्त्र ते मी आहे. हे राजा अर्जुन, सर्व गुह्यांमध्ये मौन ते मी आहे. म्हणून न बोलणाऱ्यांपुढे ब्रह्मदेवही अज्ञानी होतो. अर्जुना, ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी असणारे जे ज्ञान ती माझी विभूती आहे असे समज. आता हे राहू दे, या विभूतींचा काही अंतच दिसत नाही. अगादमी तया माझारी, अनिवार दंडू तो मी अवधारी,
जो मुंगिये लागोनी ब्रह्मावेरी नियमित पावे. पै सारासार निर्धारितया धर्मज्ञानाचा धरितया सकळ शास्त्रा माझी विजया नीतिशास्त्र ते मी आघवियाची गुढा आतू मौन ते मी सुहाडा म्हणून न बोलतया पुढा स्रष्टा हि नेण होय अगाध ज्ञानियांचा ठाई ज्ञान ते मी पाही आता असो हे यया काही पार न देखो यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यस्यान्मया भूतं चराचरं नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. वा, सगळे छान म्हटले. अवघड होते जरा. हे अर्जुना, या सर्व भूतांचे जे बीज ते मी आहे. स्थावर जंगम अशी कोणतीही वस्तू नाही की जी माझ्या वाचून अस्तित्वात असू शकेल. हे शत्रुतापना, माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही. हा विभूतींचा विस्तार तर मी केवळ संक्षेपार्थ सांगितला आहे. अर्जुना, पावसाच्या धारांची गणना करता येईल का? अथवा पृथ्वीवर उगवणाऱ्या गवताचे अंकुर किती आहेत याचा निश्चय करता येईल का? अर्जुना, महासागराच्या लाटांची गणती ज्याप्रमाणे ठेवता येणार नाही त्याप्रमाणे माझ्या विशेष विभूतींना मोजमाप नाही, माझ्या मुख्य विभूतींना पार नाही असे जरी आहे तरी तुझ्या विचारण्यावरून आम्ही तुला 75 मुख्य विभूती सांगितल्या. पण हे आमचे हे थोडक्यात विभूती सांगणे ते अर्जुना आमच्या मनाला वरवरचे वाटले. बाकीच्या आमच्या विभूती विस्ताराला येथे मुळीच काही मर्यादा नाही. म्हणून आम्ही सांगणार किती व तू ऐकणार काय याकरता आम्ही आपले वर्म आता तुला एकदम सांगतो. ते असे की सर्व प्राणीरूप अंकुराने वाढणारे जे बीज ते मी आहे. एवढ्या करता लहान मोठे अशी निवड करू नये आणि अधिक उणी योग्यतेची कल्पना सोडून द्यावी व जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्या मीच एक आहेत असे समजावे. अर्जुना, यापेक्षा सर्वसामान्य आणखी खूण आहे ती ऐक. त्यावरून ती माझी विभूती आहे असे तू समज. पै पर्जन्याची आधारा बरी लेख करवेल धनुर्धरा का पृथ्वीची तृणांकुरा होईल ठी. पै महोदधीची तरंगा व्यवस्था धरू नये जेविगा ते मी माझिया विशेष लिंगा नाही मी ते. ऐशिया ही 7-5 प्रधाना विभूती सांगितलिया तुझ अर्जुना. तो हा उद्देशू जोगामना आहाच गमला. येरा विभूती विस्तारासी काही एथ सर्वथा लेख नाही. म्हणून परिससी तू काही आम्ही सांगो किती. या लागी एकी हेळा तुझ दाऊ आता वर्मनिज सर्व भूतांकुरे बीज विरूढत असे ते मी. म्हणून साने थोर न म्हणावे ऊच नीच भाव सांडावे. एक मीची ऐसे मानावे वस्तू जाता ते. तरी यावरी साधारण ऐकपा आणि काही गुण. तरी अर्जुना ते तू जाण विभूती माझी. झालंय का माझं 41? छान छान वाचलंच करू. आता यत् विभूतिमत्सत्त्वं श्रीमद् ऊर्जितम् एव वा तत् एव अवगच्छ त्वं मम तेजो अशसंभवम्. जी जी वस्तू वैभवाने, संपत्तीने अथवा उदारतेने युक्त असेल ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे असे जाण. अर्जुना,
ज्या ज्या पुरुषाच्या ठिकाणी ऐश्वर्य आणि दया ही दोन्ही राहावयास आलेली असतील, तो तो पुरुष माझी विभूती आहे, असे समज. हम्म. जेत हे हे जेत महत्वाचं आहे, कारण की अ, खरं म्हणजे ब्रह्म सगळीकडेच आहे. आणि ज्योत्स्ना ताई जसं म्हणत होत्या की मला कळतच नाही कशाला आपल्याला विभूती सांगतायत, सगळं ब्रह्म सगळीकडेच आहे. पण त्याच्यामधून जिथे आपल्याला ईश्वराचा भास होतो, जिथे आपल्याला वाटतं की इथे ईश्वर आहे, जसं मी म्हटलं की सगळीकडे शंकराची अ, हे असतात, मंदिर असतात. पण आपण ज्योतिर्लिंग का म्हणतो? कारण ज्योतिर्लिंग जे आहेत तिथे ऍक्च्युअली ईश्वराचा भास होतो, म्हणून त्यांना आपण ज्योतिर्लिंग म्हणतो. तर तसं जिथे जिथे आपल्याला आता तुम्ही फॉलमध्ये जेव्हा रंग पाहायला जाता, कधी कधी काही रंग इतके सुंदर असतात की तिथे आपण म्हणायचं की ती विभूती आहे. तर या सगळ्या म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जरी ब्रह्म असला तरी अशा आपण विभूती बघत असतो. आणि आता याच्यातलं शेवटचं ज्यांनी सांगितलं की ज्या ज्या पुरुषाच्या ठिकाणी ऐश्वर्य आणि दया दिसेल ते सगळे माझी विभूती आहे. म्हणजे तिथे परमेश्वराचा भास तुम्हाला होईल की जिथे ज्यांच्यामध्ये दया आहे आणि ऐश्वर्य आहे, म्हणजे मनाचं ऐश्वर्य आहे असं त्यांना म्हणायचं. फार सुंदर आहे ते. हा, जाऊया जे पुढे. जेत जेत संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आलिया असती ठाया, ते ते जाण धनंजया, विभूती माझी. हम्म. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन, विष्टभ्याहम इदं कृत्स्नम्, अकांशेन स्थितो जगत जगत. हा, स्थितो. हा, स्थितो. हम्म. अथवा हे अर्जुना, हे प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे ज्ञान तुला काय करायचे? कारण असा तू मला कोठवर जाणशील? हम्म. तर थोडक्यात सांगतो, मी आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे. अथवा सर्व सूर्यबिंब जसे आकाशात एकटे एकच असते, पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यात प्रसरतो, त्याचप्रमाणे या एका पुरुषाची आज्ञा सर्व लोक मानतात. त्या पुरुषांना तू कदाचित एकटे असे म्हणशील, तर असे म्हणू नकोस. ते निर्धन आहेत असे समजू नकोस. जरी त्यांच्याजवळ साधने प्रत्यक्ष दिसली नाहीत, तरी ती त्यांच्या अंगभूत आहेतच. कामधेनू बरोबर सर्व सामग्री चालत असते की काय? तिच्याजवळ जेव्हा मागेल ते ती एकदम प्रसवू लागते. त्याचप्रमाणे विश्वातील ऐश्वर्ये त्याच्या अंगभूत होऊन राहतात. त्यांना ओळखावयाची खूण हीच की त्यांची आज्ञा जगाला शिरसा वंद असते. बुद्धिवान अर्जुना, असे जे आहेत ते माझे अवतार समज. आता हे संपूर्ण विश्व मीच आहे, म्हणून या विश्वात एक साधारण व एक मुख्य अशी निवड करणे म्हणजे मोठे पाप आहे. हम्म. तर आता एक साधारण व एक चांगला असा भेद कसा कल्पावा? आपल्याच बुद्धीने माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक व्यर्थ का लावावा? नाहीतर तूप कशाला घुसळवायचे? हम्म. अमृताला शिजवून काय म्हणून अर्धे करावयाचे? बाबा अर्जुना, वाऱ्याला उजवे व डावे असे वेगवेगळे अंग आहे काय? सूर्यबिंबाला पोटपाट आहे का म्हणून पाहावयास केले तर आपल्याच दृष्टीचा बिघाड होईल. त्याचप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेषाची नुसती गोष्टही नाही आणि निरनिराळ्या विभूतींद्वारा अमर्याद जो मी, त्या मला किती मोजशील? यास्तव अर्जुना, फार बोलून काय करावयाचे आहे? हा विभूती जाणण्याचा प्रकार राहू दे. माझ्या एकाच अंशाने हे सर्व जग व्यापलेले आहे. याकरिता आता भेदभावना टाकून ऐक्य दृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखे बघ. ज्ञानी पुरुषरूपी वनाचा वसंत आणि वैराग्यशील पुरुषांचे एकनिष्ठेचे. काय? ते पुढे कराल का? हे काय? हं. ठिकाण. ओके. पुरुषरूपी वनाचा वसंत,
व वैराग्यशील पुरुषांचे एकनिष्ठेचे ठिकाण असेचे श्रीमंत श्रीकृष्णदेव ते याप्रमाणे मला ते पूर्ण दिसत आणखी नाही थोडं खाली स्क्रोल करा. संपतच असेल अगोदर. हा. ते याप्रमाणे बोलले. तेव्हा अर्जुन म्हणाला, महाराज, भेद हा एक वेगळा असून त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे असे आपण अविचाराने बोललात. सूर्य काय लोकांना असे म्हणतो की मला यावयाचे आहे म्हणून तुम्ही अंधाराला बाजूला सारा. सूर्यापुढे जसा अंधार नाही तसा माझ्या स्वरूपापुढे भेद नाही असे असून तुम्ही भेद टाक म्हणून अविचाराने सांगता. पण तुम्हाला दांडगे कसे म्हणावे, कारण तो अधिक प्रसंग होतो. कोणत्याही वेळी तुझे नावच त्यांच्या मुखात येईल अथवा कानावर पडेल, त्यांच्या अंतःकरणाला भेद खरोखर टाकून पळतो. असा जो तू पूर्ण परब्रह्म, तो मला माझ्या दैवाने हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे प्राप्त झाला आहेस. तर आता भेद हा कसला, कोठे व कोणी पाहावयाचा आहे? हो महाराज, चंद्रबिंबाच्या मध्यभागात प्रवेश केल्यावरतीही उकडते असे जर कोणी म्हटले तर ते शोभेल काय? परंतु हे श्रीकृष्ण, आपण आपल्या मोठेपणात असे बोलत आहात. त्यावेळी देवाने सहजच अतिशय संतुष्ट होऊन अर्जुनाला मनापासून आलिंगन दिले आणि मग म्हणाले, अर्जुना, आमच्या बोलण्याबद्दल रागावू नकोस. आम्ही भेदाच्या मार्गाने जी तुला विभूतीची कथा सांगितली ती अभेद भावाने तुझ्या मनाला पटली की नाही, हेच करता आम्ही क्षणभर दृष्टीच्या रीतीने बोलून पाहिले. तो आम्हास असे आढळले की आम्ही सांगितलेल्या विभूती तुला चांगल्या समजल्या. यावर अर्जुन देवाला म्हणाला, मला तुम्ही सांगितलेल्या विभूती समजल्या की नाहीत हे तुम्हीच समजा. पण माझा अनुभव जर म्हणाल तर असा आहे की हे सर्व विश्व तुमच्या स्वरूपाने भरलेले आहे. संजय म्हणाला, धृतराष्ट्रा, त्या अर्जुनाने अशा प्रकारच्या अनुभवाला माळ घातली. त्या संजयाच्या बोलण्यावर धृतराष्ट्र स्वस्थ राहिला. संजय हा अंतःकरणात वाईट वाटून मनात म्हणाला, असले भाग्य आले असता हे दवडणे हे आश्चर्य नाही काय? हा धृतराष्ट्र अंतःकरणाने समजदार आहे असे मला वाटत होते. पण त्यास मी अर्जुनाच्या बोधाची थोरवी सांगत असता हा अगदी स्तब्ध व उदासीन आहे. यावरून मला असे वाटते की हा धृतराष्ट्र जसा चर्मचक्षूंनी आंधळा आहे तसा अंतःकरणातही ज्ञानचक्षूंनी आंधळा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पण हे संजयाचे बोलणे राहू द्या. तो अर्जुन आपल्या हिताचे प्रमाण वाढवित आहे कशावरून? तर हा विभूतींचा अनुभव त्याला मिळाल्यावर सुद्धा त्याला दुसरी एक अचाट इच्छा निर्माण झाली. अर्जुन आपल्याशी असे म्हणावयास लागला की हा सर्व विश्वात एक भगवंताचे स्वरूप व्याप्त आहे. हा माझ्या अंतःकरणातील अनुभव माझ्या बाह्य दृष्टीला दिसावा अशा इच्छेच्या प्रवृत्तीने माझ्या बुद्धीने उचल घेतली. मी याच 2 डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे एवढी मोठी इच्छा तो दैवाने थोर म्हणून करीत होता. आज अर्जुन कल्पतरूची फांदी आहे म्हणून त्या फांदीला वांज फुले येणार नाहीत असे समजा. जे अर्जुन म्हणेल ते ते श्रीकृष्ण परमात्मा खरे करीत होता. स्क्रोल करा जरा वरती. प्रल्हादाने माझा नारायण सर्व पदार्थात व्याप्त आहे असे कश्यपूस सांगितल्या कारणाने जो विषाही सगट सर्व पदार्थ आपण झाला, असा जो श्रीकृष्ण परमात्मा जो अर्जुनाला सद्गुरू लाभला होता. म्हणून मला विश्वरूप दाखवा हे श्रीकृष्णास विचारावयास अर्जुन कोणत्या पद्धतीने सरसावेल ते मी पुढच्या प्रसंगी सांगेन, असे निवृत्तीनाथांचे शिष्य
ज्ञानदेव म्हणतात. म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये विश्वरूप. अथवा एकले एकबिंब गगनी, तरी प्रभा फाके त्रिभुवनी, तेवी एका कियाची सकळजनी, आज्ञा पाळिजे. तयांते एकले जणी म्हण, ते निर्धन या भाषानेण, काय कामधेनू सवे सर्व साहान, चालत असे. तिये ते जेता जेधवा जो मागे, ते एकसरेची प्रसवो लागे. देवी विश्वविभव तया अंगे, मौनी आहाती. तया ते ओळखावया हेची संज्ञा, जे जगे नमस्कारिजे आज्ञा. ऐसे आती ते जाण प्राज्ञा, अवतार माझे. आता सामान्य विशेष, हे जाणणे येथ महादोष. काजे मीची एक शेष, विश्व म्हणोनी. तरी आता साधारण आणि चांगू, ऐसा कैसे निपा कल्पावा विभागू. वाया आपुलियेची मतिवंगू, भेदाचा लावावा. एरवी तरी तूप कायसा घुसळावे, अमृता का रांधुनी अर्धे करावे. आगा वायुसी काय डावे उजवे अंग आहे. एरवी तरी तूप कायसा घुसळावे, अमृता रांधुनी अर्धे करावे. हागा वायुसी काय डावे उजवे अंग आहे. पै सूर्यबिंबासी पोटपाठी, पाहता नासेल आपुली दिठी. तेवी माझा स्वरूपी गोठी, सामान्य विशेषाची नाही. आणि सिनाना विभूती, मज अपारा ते मविसील किती. म्हणून बहुना सुभद्रापती, असो हे जाणणे. आता पै माझेनी एके अंशे, हे जग व्यापिले असे. या लागी भेदू सांडूनी सरिसे, साम्ये भज. ऐसे विभू धवन वसंते, तेणे विरक्तांचेनी एकांते. बोलिले जेत श्रीमंते, श्रीकृष्ण देवे. तेथ अर्जुन म्हणे स्वामी, ये तुले हे राभस्य बोलिते ती तुम्ही. चे भेदू एक आणि आम्ही, सांडवा एकी. हा हो सूर्य म्हणे जगाते, काय जगाते. अंधारे दवडा का परवते. केवी धसाळ म्हणो देवा तू ते. तरी अधिक का बोलू, तुझे नावची एक कोणी वेळे. चयाचिये मुखासी काना मिळे. तयांची या हृदयाते सांडुनी पळे. भेदूची साच, तो तू परब्रह्मची असके. मज दैवे दिदलासी हस्तोदके. तरी आता भेदू कायसे के, देखावा कवणे. जी चंद्रबिंबाचा गाभारा, रियालिया वरीही उभारा. पणे शांगधरा, बोला हे तुम्ही. तेथ सावियाची परितोषोनी देवे. अर्जुना ते आलिंगिले जीवे. मग म्हणे तुवा न कोपावे, आमुची या बोला. आम्ही तुझ भेदाची या वाहाणी. सांगितली जे विभूतींची कहाणी. ते अभेद्य काय अंतःकरणी, मानली की न मने. हेची पहावया लागी, नावे बोलिलो बाहेरीस वडिया भंगी. तव विभूती तुझ चांगी, आलिया बोधा. येत अर्जुन म्हणे देवे, हे आपुले आपण जाणावे. परी देख तसे विश्वाघवे, तुवा भरले. पैराया तो पांडुसूतू, ऐसिये प्रतितिसी चाहला वैरे तू. या संजयाचिया बोला निवांतू, धृतराष्ट्र आहे. किम संजयो दुखवेलिनी अंतःकरणे. म्हणतसे नवल नवे दैव दवडणे. हा जीवे धाडसा आहे मी म्हणे, तवा तुही आंधळा. परी असो हे तो अर्जुन, स्वहिताचा वाढवितसे मानू. की याही वरी तवा आणू, दिवसा उपनला.
म्हणे हिची आत हृदया आतुली प्रतीती, बाहेरी अवतारो का डोळ्याप्रती, इथे आरतीचा पाऊली मती, उठती जाहली, मिया इहीच डोही डोळा, झोंबावे विश्वरूप सकळा, एवढी हावतो दैवा आगळा, म्हणूनी करी, आजी तो कल्पतरूची शाखा, म्हणूनी वांझोळे न लगती देखा, जे जे येतील तयाची या मुखा, ते ते साच करी तसे येरू, जो प्रल्हादाची या बोला, विषाही सकट आपला जाहला, तो सद्गुरु असे जोडला किरीटीसी, म्हणून विश्वरूप पुसावया लागी, पार्थ रिगता होईल कवणे भंगी, ते सांगेन उडलिये प्रसंगी, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूति योगो नाम दशमोऽध्यायः. श्री सच्चिदानंद परमस्तु. छान. क्रांती आली आहेस, तुझा गोषवारा हो, आहे हो. का? आहे रेडी आहे. मग वाचतेस का? मग आपण पुढच्या याला जाऊ. नाही, वाचते ना. हो. वाचू का आता? हो हो वाचा. ओके. सो श्लोक साधारण 19 ते 40 वर मी लिहिलेला आहे. हम्म. ऐकू येतं ना? हो हो. किती विभूती आहेत असे विचारताच श्रीकृष्णांनी विभूतीबद्दल अर्जुनाला समजावून सांगण्यास सुरुवात केली. माझ्या असंख्य विभूती आहेत, पण त्या माझ्या बुद्धीच्या आटोक्यात येत नाहीत. जसं की आपल्या अंगावर किती केस आहेत ते आपल्यास मोजमाप करता येत नाही, तशाच प्रमाणे माझ्याच विभूती असून त्यांची गणना करणे मला होत नाही. मी कसा आहे ते माझे मलाच माहीत नाही, पण ज्या मुख्य विभूती आहेत त्या मी तुला सांगतो, म्हणजे इतर विभूती जाणल्यासारखे होईल. उदाहरणार्थ, एखादं बीज हातात असणं म्हणजे त्या झाडाची प्राप्ती हातात येणं, किंवा बगीचा ताब्यात आला की फुलांची आणि फळांची प्राप्ती सहज उपलब्ध होते. कृष्ण म्हणतो, तसेच माझ्या विभूतींचा अंत नाही. अमर्याद आकाशालाही त्यात लपून बसता येते. गीतेचा गाभाच आहे की प्रत्येक प्राणीमात्रात आत्मा आहे तो मी आहे. प्रत्येक आत्म्यात ब्रह्म साठलेला आहे. ज्या सगळ्या विभूती आहेत त्या ब्रह्माच्याच विभूती आहेत. आदी, मध्य व अंत मीच आहे, असे माझे व्यापक स्वरूप आहे. ढग आकाशात असतात, ते विरून पुन्हा जसे आकाशात सामावले जातात, तसेच माझ्या विभूतींच्या बाबतीत आहे. 12 आदित्यांपैकी मी विष्णू आहे, ती माझीच विभूती आहे. तेजस्वी प्रकाशमान पदार्थात मी किरणवत रवी म्हणजे सूर्य आहे. नक्षत्रांमध्ये चंद्र ही माझी विभूती आहे. 49 विभागात मारीची ही माझी विभूती आहे. वेदांमध्ये सामवेद, देवांमध्ये इंद्र, इंद्रियांमध्ये 11 असणारे ते मन, सर्व प्राणीभूतांमध्ये असणारी ती चेतना, 11 रुद्रांमध्ये शंकर, यक्ष राक्षसांमध्ये कुबेर, 8 वसूंमध्ये अग्नी, पर्वतांमध्ये सर्वात उंच मेरू पर्वत, मुख्य पुरोहितांमध्ये बृहस्पती, सेनानायकांमध्ये कार्तिकेय, जलाशयामध्ये सागर, महर्षींमध्ये भृगु, वाणीमध्ये एकाक्षर ओम ज्यात सत्याचा उत्कर्ष असतो, यज्ञांमध्ये जपयज्ञ, नाम जपयज्ञ, स्थावर पदार्थांमध्ये हिमालय. बृहस्पती ही माझीच विभूती आहे, जो स्वर्गाच्या राज्याला सहाय्य करणारा आहे. तो सर्वज्ञतेमध्ये अग्रगण्य आहे. कुलोपाध्यायांमध्ये श्रेष्ठ असलेला हा बृहस्पती ही माझीच विभूती आहे. वृक्षांमध्ये पिंपळ, देवर्षींमध्ये नारा, गंधर्वांमध्ये चित्ररथ, नरांमध्ये राजा, सिद्धार्थांमध्ये कपिलाचार्य, घोडा मध्ये उच्चेश्रवा घोडा, गजेंद्र म्हणजे हत्तींमध्ये ऐरावत, आयुधांमध्ये वज्र, सर्पांमध्ये वासुकी,
धेनूमध्ये कामधेनू, नागांमध्ये अनंत नाग, प्रजोत्पत्तीला जो कारण तो काम, जलदेवतांमध्ये वरुण, पितरांमध्ये आर्यामा नावाची पितृदेवता, नियमन करणाऱ्यांमध्ये यम मी आहे, दैत्यांमध्ये प्रल्हाद, पक्ष्यांमध्ये गरुड, पशूंमध्ये सिंह, हरण करणारा जो काल, सर्वांचा संहार करणारा मृत्यू, वेगवान वस्तूमध्ये वायू, शस्त्रधारी राम, मत्स्यामध्ये मकर, नदीमध्ये भागीरथी जानवी नदी आणि समासांमध्ये द्वंद्व समास, क्षयरहित काल, सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वामुखी पुरुष, सर्व सृष्ट वस्तूंचा आदी अंत आणि मध्य मीच आहे. विद्यांमध्ये अध्यात्मविद्या, वादविवादात वाद आणि अक्षरांमध्ये अकार म्हणजे अ अक्षर मी आहे. जसे वस्त्रामध्ये सूत भरलेले असते तसेच या जगाच्या विणलेल्या सर्व धाग्यात मी आहे. त्यामुळे सर्व व्यापक अशा मला तू जाणले असता वेगवेगळ्या विभूती जाणून तुला काय करावयाचे आहे. मला आवडलेला परिच्छेद म्हणजे कुठल्याही वादविवादात सर्व शास्त्रांचे एकमत होऊन कधीच न संपणारा असतो तो वाद. त्यामधील वादविवाद तो मी. वादातील विषयाचा निश्चय करू लागला असता जो वाद वाढतो व ऐकला असता तर्काला जोर येतो. त्या तर्कावर बोलणाऱ्यांची गोड भाषणे होतात, मात्र निर्णय काहीच लागत नाही. त्याप्रमाणे प्रतिपादात जो वाद चालतो ती माझी विभूती आहे. स्त्रीलिंगी कीर्ती, संपत्ती, वाणी, स्मृती, बुद्धी, ऋती, क्षमा या 7 विभूती आहेत. त्यांचा नाश जो मृत्यू तो देखील मी आहे आणि संसाररूपी हत्तीला मारणारा श्रीकृष्णाने असे अर्जुनाला सांगितले. 14 मासांमध्ये बृहत्साम छंदामध्ये गायत्री छंद, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना, ऋतूंमध्ये वसंत ऋतू या माझ्याच विभूती आहेत. सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष मी, तसेच सर्वांचा ग्रास करणारा महाकाल आणि संहार मृत्यू ही माझीच विभूती आहे. जळी, स्थळी, काष्टी आणि पाषाणी सर्व प्राणीमात्रांमध्ये असे माझी वाणी, विभूती ना शोधावी सांगे अर्जुनाला ही कृष्णवाणी. या 2 ओळी मी लिहिल्या. झालं. छान छान सांगितलं. आता आपला 10वा अध्याय संपला आहे, तर आपण 11वा अध्याय सुरू करूया. म्हणजे मी त्याची प्रस्तावना सांगते आणि मग वेळ राहिला तर आले का त्या आले मनीषा ताई, त्यांना सांगून ठेवलंय. ओके, तर आता मी सांगते की याच्या 10व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन म्हणतो की मला किती बरं होईल की जर का तुमचं विश्वरूप दिसलं तर किती बरं होईल, असं तो म्हणतो तिथे. तर पुढचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये कृष्णाने त्याला विश्वरूप दाखवले. फार सुंदर हा अध्याय आहे. विशेषतः ज्ञानेश्वरांची प्रतिभा आपल्याला इथे खूप बघायला मिळते. तर नावाप्रमाणे या अध्यायाचं नाव आहे की विश्वरूप दर्शन. तर ते नावाप्रमाणे इथे भगवान अर्जुनाला विश्वरूप दाखवणार आहे. इथे आपलं हे लक्षात ठेवायचं की आपल्या इथे आपण जे अद्वैत म्हणतो की सगळ्यामध्येच ब्रह्म आहे. आपण सुरू करतो अहम ब्रह्मास्मी, म्हणजे माझ्यामध्ये ब्रह्म आहे, माझा आत्मा आहे तो म्हणजे ब्रह्म आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण ईशावास्य जेव्हा शिकतो तेव्हा म्हणतो ईशावास्य इदम सर्वम, म्हणजे संबंध सृष्टीमध्ये फक्त ब्रह्मच आहे, बाकी काहीच नाही आहे, असं जे आपण शिकतो. तर ते जे आहे की सगळीकडे ब्रह्मच आहे किंवा ब्रह्मरूप सगळं जग आहे, ते या सगळ्याला ते व्यापून राहिला आहे. तो जो साक्षात्कार आहे तो कृष्णाने इथे अर्जुनाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर ब्रह्म कुठे कुठे आहे तर देश, काल आणि वस्तू या सगळ्याला व्यापून तो उरलेला आहे, असं आपण म्हणतो. एवढे सगळं व्यापलं तरी सुद्धा ब्रह्म त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं आहे आणि ते दाखवण्याचा भगवान प्रयत्न करणार आहेत.
तर आपण टप्प्याटप्प्याने हे संपूर्ण अनुभव घेणार आहोत. पण म्हणून मी काय संशय म्हणजे मी काय सांगते त्याच्यामध्ये मी जास्त काही वर्णनं सांगत नाही. ते आपण जेव्हा वाचू तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये खूप आनंद येणार आहे. तर जेव्हा विश्वरूप म्हणतो फक्त एवढंच सांगते की विश्वरूप म्हणजे आपले 14 लोक आहेत. 14 लोक म्हणजे 7 स्वर्ग आहेत आणि 7 पाताळ आहेत. तर 7 स्वर्ग आणि 7 पाताळ मिळून आणि सर्व त्याच्यामधले सर्व ग्रह, सगळे तारे, सगळं जे काय असेल त्याच्या सगळ्यामध्ये ब्रह्म आहे. असं असं विश्वरूप आहे खरं म्हणजे. आणि आपण जेव्हा तुमच्यापैकी बरेच जण उपनिषदाच्या क्लासमध्ये आहात, तर त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की जेव्हा अ, ब्रह्माने सृष्टी निर्माण केली तेव्हा त्याने काळ पण निर्माण केला. म्हणजे या सृष्टीसाठी जो काही काळ आहे तो त्याने निर्माण केलाय. तर म्हणजे आपण भूत किंवा भविष्य किंवा वर्तमान जे म्हणतो हे काळ पण ब्रह्माने निर्माण केले आहे. म्हणजे त्याच्यात सुद्धा ब्रह्म आहे असा एक कॉन्सेप्ट आपल्या डोक्यात ठेवायला पाहिजे. तर कारण तो त्या विश्व रूपामध्ये जेव्हा तो भविष्य काळ दाखवतो तो फार म्हणजे काय म्हणायचं फार भीती वाटण्यासारखं आहे. तर पण ते सगळं आहे ते कृष्ण अर्जुनाला दाखवणार आहेत. आणि विश्वरूपाचं दर्शन करताना विश्वरूप तुम्ही म्हटलं की मग दिशा कुठे राहिल्या नाही का. सगळीकडे ब्रह्मच भरलेला आहे. तो पण एक कॉन्सेप्ट इथे आलेला आहे की दिशांचा मर्यादा ब्रह्माला नाही आहे कारण तो सगळीकडेच पसरलेला आहे. तशात काळ जेव्हा संहार करतो तो जो भाग आहे तो फार दुःखदायक आहे. पण भगवान मुद्दाम त्याला तो संहार दाखवणार आहे कारण त्याच्यामुळे अर्जुनाचा जो अहंकार आहे किंवा मोह आहे तो कळून पडणार आहे. तो उद्दिष्ट आहे की त्याला ते पुढे जो काय काळ आहे त्याच्यामध्ये सगळेजण मरणार आहेत असं त्याला दाखवणार आहे. तर म्हणजे फक्त काही कौरव मरणार असं नाही, त्याचे नातेवाईक सुद्धा सगळे त्याच्या बरोबर आहेत, ते पण सगळे मरणार आहेत. तर ते आपल्याला कृष्ण दाखवणार आहे. आणि म्हणून दुसऱ्या अध्यायात कृष्णाने त्याला म्हटलं होतं की त्याला असं वाटतं ना की मी कसं यांना मारू. तेव्हा कृष्ण त्याला सांगतो अरे बाबा तू नाही मारलं तर ते काय मरणार नाही तसं नाही ना. म्हणजे तुला असं वाटतं की आपणच या सगळ्या नातेवाईकांना आपण मरणार आहोत आणि तू जर का मारलं नाही तर ते काय अमरपट्टा घेऊन आली आहेत का असा कृष्णाने तेव्हा प्रश्न केला होता. आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे दिसतं की जेव्हा भविष्य काळ दाखवतात आहे तेव्हा त्याच्यामध्ये सगळेच जण शेवटी मरणार आहेत. आपण सगळे ह्युमन बिईंग राईट. आपण सगळेच जण कधीतरी मरणार आहोत. आणि ही गोष्ट त्यांनी कृष्णाने जी दाखवली आहे त्याच्यामध्ये ती खूप म्हणजे मनाला अशी हे करून जाते, दुःखदायक वाटते की ओके. म्हणजे काळाचं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला असं वाटतं हा ब्रह्म म्हणजे सगळीकडे नमकं तमकं. पण त्याचं हे जे रूप आहे हे पण आपल्याला इथे बघायला मिळतं. आणि हा जो अध्याय आहे तो महाभयंकर आहे आणि अति प्रचंड आहे असं वाटतं. आणि कृष्णाला सॉरी अर्जुनाला तेच वाटलं की ते अति प्रचंड आहे. त्यांनी जे रूप पाहिलं त्याला त्याची खूप भीती वाटली. आणि तो म्हणतो की देवा पुरे झालं, मला एवढंच तुझ्याकडून पाहायचंय. मला तुझे पुन्हा जे चतुर्भुज आहे त्याचं तुझं जे रूप आहे ते मला पुन्हा दाखव. मला हे आता एवढं मोठं रूप मला बघवत नाही असं अर्जुन म्हणतो. आणि मग शेवटी कृष्णाने आपलं नेहमीचं रूप दाखवलं असा शेवट आहे त्याचा. तर अर्जुन हा सगुण रूपावरतीच भाळला होता. त्याला ते कृष्णाचं असं छान गोड रूप त्याला आवडत होतं. आणि म्हणूनच शेवटचा जो आहे भाग त्याच्यामध्ये तो कृष्णाला म्हणतो की मला तुझं ते सगुण रूप दाखव. आणि त्याची त्या सगुण रूपासाठी जी भक्ती आहे ती भक्ती 12व्या अध्यायात आहे. तर मग 12वा अध्याय जो आहे तो भक्तीबद्दल आहे. इतकं छान ते सगळं गुंतलेलं आहे ना की आपण विभूती पाहिल्या. पण तेव्हा मग अर्जुन म्हणतो की सॉरी कृष्ण म्हणतो की या विभूती तुला एक म्हणजे सॅम्पल म्हणून तुला दाखवल्या. किती 75 त्याने दाखवल्या तिथे.
त्यात फक्त सॅम्पल म्हणून तुला दाखवलं, पण तू माझं रूप जे आहे ते सगळीकडेच आहे आणि तुला कुठे सुद्धा विभूतीचं अम, म्हणजे विभूती तुला दिसू शकतात कुठल्याही रूपामध्ये. तर आता पुढचं आपण जेव्हा अध्याप होऊ त्याच्या सुरुवातीच्या अध्यामध्ये 1 ते 43च्या ओव्या आहेत. त्याच्यामध्ये विश्वरूपाचे डोळे लागले आहेत अर्जुनाला आणि कृष्ण त्या आईच्या प्रेमाने पुरवणार आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण म्हटलं ना, ज्ञानेश्वरांचा जो शांत रस आहे तो आपल्याला शांतरस आणि अद्भुत रस याला आपल्याला इथे दिसणार आहे. खूपच सुंदर आहे हा अध्याय. म्हणजे साहित्याच्या दृष्टीने खूप सुंदर आहे आणि जो म्हणजे अनुभव येतो त्याच्यामध्ये हे विश्वरूप पाहायला सुद्धा एक शक्ती लागते. तुम्हाला ते परमेश्वराचं भयानक रूप पाहायला सुद्धा शक्ती लागते आणि म्हणजे फारच सुंदर पद्धतीने हा अध्याय ज्ञानेश्वरांनी रंगवलाय. ते बघूया आता. तर आपल्या पहिल्या ज्या त्यांनी पहिल्या ओव्या दाखवल्यात. मी काय केलं, मी चेंज केलं का ग? नाही ना? नाही. हा. इथपासून वाचायचं का ओव्याच फक्त वाचायच्यात? नाही आपण त्याचा अर्थ पण आधी वाचू ना. तो अर्थ ओके. वाचला की आपल्याला ओव्या कळतील ना. हा, ओके. चालेल. थँक्यू. थांब. अध्यायाचं नाव पण वाचा आणि मग सुरू. हा. अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. आता यानंतर 11व्या अध्यायामध्ये 2 शांत व अद्भुत रसानी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे. या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचारास आला आहे आणि इतर रसांनीही या 2 रसांच्या पंक्तीचा मान मिळाला आहे. ओहो, नवरा नवरीच्या लग्न समारंभात ज्याप्रमाणे वधूवरांबरोबर वऱ्हाडांचेही वस्त्रे व दागिने मिळतात, त्याप्रमाणे इतर रसांचीही मराठी भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्यात शोभा आली आहे. किती छान लिहिलं ना, की मुख्य रस हे आहेत पण बाकीचे पण रस जसे आपले वऱ्हाडी असतात त्यांना जसे ज्यांना आहेर मिळतो तसा त्यांना पण आहेर मिळणार आहे. खूप सुंदर आहे. परंतु चालेल. परंतु शांत व अद्भुत हे 2 चांगले रस या अध्यायात इतके प्रामुख्याने आहेत की ते या डोळ्यांना उघड दिसतील. जसे विष्णू व शंकर हे एका योग्यतेचे देव भावेने एकमेकास भेटावयास यावेत, अथवा अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब एकमेकांना भेटतात, त्याप्रमाणे या अध्यायात हे 2 रस एकत्र आले आहेत. ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या 2 नद्यांच्या ओघांचा संगम झाला आहे, त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत या 2 रसांचा मिलाफ होऊन 11वा अध्याय हा प्रयाग क्षेत्रच बनला आहे. म्हणून सर्व जग येथे स्नान करून पवित्र होते. काय मस्त कल्पना आहे. हो, खूप छान आहे. ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या 2 नद्यांचे ओघ प्रगट दिसतात व त्या 2 ओघांच्या मध्ये जशी सरस्वती नदी गुप्त आहे, त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत हे 2 रस स्पष्ट दिसणारे आहेत व या 2 रसात गीता ही गुप्त सरस्वतीच आहे. म्हणून बापहो, ही योग्य त्रिवेणी सर्वांना प्राप्त झाली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला कारणीभूत करून माझे गुरु जे निवृत्तीनाथ त्यांनी श्रवणाच्या द्वारे या त्रिवेणी तीर्थात प्रवेश करणे सर्वांना सोपे केले आहे. धर्माचा ठेवा जे माझे गुरु निवृत्तीनाथ त्यांनी मला कारणीभूत करून संस्कृत भाषारूपी कठीण उंच डगरीचे किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधला. म्हणून या त्रिवेणी संगमात हवे त्याने आस्तिक्य बुद्धीने स्नान करून जसे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात, तसे येथे विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे, अशा रीतीने संसाराला तिलांजली द्यावी. हे रूपक पुरे. याप्रमाणे
येथे नवरसांचे मूर्तिमंत स्वरूप भराला आले आहे, कारण जगाला श्रवण सुखाचे राज्य प्राप्त झाले आहे. या 11व्या अध्यायात शांतरस व अद्भुत रस हे मूर्तिमंत आहेतच, पण इतर रसांनीही या अध्यायात शोभा प्राप्त झाली आहे. हे याचे वर्णन थोडेसे आहे, पण खरोखर या अध्यायात मोक्ष स्पष्ट झालेला आहे. तो हा 11वा अध्याय आहे की जो देवाचे खास विश्रांतीचे ठिकाण आहे. पण अर्जुन हा दैववान पुरुषांचा राजा आहे, कारण की तो येथेही प्राप्त झाला आहे. येथे अर्जुनच एकटा प्राप्त झाला आहे असे काय म्हणावे, तर गीतार्थ मराठी भाषेत आल्या कारणाने आज वाटेल त्यालाही सुकाळ झाला आहे. हम्म. याच करता मी जी विनंती करीत आहे ती तुम्ही ऐकावी. ती इतकीच की तुम्ही संतांनी मी कथा वर्णन करीत आहे इकडे लक्ष द्यावे. हम्म. तसेच तुम्हा संतांच्या सभेमध्ये अशी ही सलगी करणे माझ्यासारख्यास खरोखर योग्य नाही. पण मी जे तुमचे लेकरू त्या मला तुम्ही प्रेमाने मानावे म्हणून सलगी करतो. अहो, आपणच राघूला शिकवावे आणि शिकवल्याप्रमाणे तो बोलू लागला म्हणजे आपणच पसंतीने मान डोलवावी, किंवा मुलाकडून एखादी गोष्ट करवून घेऊन मग त्याने केलेल्या कृत्याच्या कौतुकाने आई आपल्या मनात मुलाविषयी संतुष्ट होत नाही काय? त्याप्रमाणे मी जे जे प्रतिपादन करतो महाराज, ते तुम्ही शिकवलेले आहेत. एवढ्याकरता अहो संतजन हो, आपण शिकवलेले आपणच ऐकावे. महाराज, हे सारस्वत्याचे ज्ञानाचे सुंदर झाड आपणच लावले आहे. तर आता याकडे आपण लक्ष देणे, हेच कोणी एक अमृत ते शिंपून मोठे करावे. मग हे ज्ञानाचे झाड नवरस भावरूपी फुलांनी फुलेल आणि नाना प्रकारच्या अर्थरूपी फळभाराने फळास येईल, आणि तुम्ही लक्ष देणे रूप धर्म केलात म्हणजे जगात श्रवण सुखाचा सुकाळ होईल. या बोलण्यावर संत संतुष्ट झाले आणि म्हणाले, ज्ञानोबा, आम्ही संतुष्ट झालो. तू फार चांगले केलेस. आता त्या प्रसंगी अर्जुनाने जो प्रश्न केला त्याचे व्याख्यान कर. तेव्हा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले, महाराज, कृष्ण व अर्जुन या दोघांमध्ये झालेले भाषण माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला सांगण्याचे काय ठाऊक, परंतु ते माझ्याकडून सांगून घेण्याचे काम तुम्ही करीत आहात. अहो, रानातील पाले खाणाऱ्या वानरांकडून लंकेचा राजा जो रावण त्याचा पराभव केला जावा. अर्जुन एकटाच होता, पण त्याने 11 अक्षौहिणी सैन्य जिंकले नाही काय? म्हणून समर्थ जे जे करील ते चराचरात होणार नाही असे नाही. त्याप्रमाणे तुम्ही संत समर्थ आहात, म्हणून तुम्ही जर मनात आणाल तर मजसारख्या नेणत्या करून गूढ गीतार्थ बोलवाल. आता जो प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा त्याच्या मुखातून निघालेल्या गीतेचा अभिप्राय नीट सांगतो, तिकडे लक्ष द्यावे. धन्य धन्य गीता ग्रंथ की, ज्या गीता ग्रंथाचा वक्ता वेदांच्या प्रतिपादनाचा विषय जो कृष्ण परमात्मा तो आहे. त्या ठिकाणचा मोठेपणा कसा वर्णन करावा? कारण जे गीता तत्व शिवाच्या बुद्धीला आकलन होत नाही त्याला आता सर्व भावाने नमस्कार करावा हेच बरे. यानंतर जो अर्जुन विश्वरूपावर नजर ठेवून पहिल्या प्रथम कसे बोलला ते ऐका. हे सर्वही सर्वेश्वर स्वरूप आहे अशा अनुभवास आलेला जो परमात्मा तो आपल्या पुढे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसावा ही मनातील इच्छा खरी, परंतु ती देवास सांगताना संकट वाटते. कारण ज्या अर्थी देवाचे विश्वरूप गुप्त आहे त्या अर्थी ते उघड करून दाखवा असे आपण कसे विचारावे? अर्जुन म्हणतो, पूर्वी कोणीही केव्हाच जे अत्यंत प्रिय असणाऱ्यानेही विचारले नाही ते एकाएकी सांगा म्हणून कसे काय म्हणावे? मी जरी चांगला दाट परिचयाचा असलो तरी लक्ष्मी मातेपेक्षा जवळचा आहे काय? परंतु ती इतक्या जवळची असून देखील हा विषय विचारावयास भ्याली.
माझी वाटेल तितकी जरी सेवा झाली असली तरी ती गरुडाच्या सेवेची बरोबरी येईल काय? परंतु एवढी निकट सेवा केलेला जो गरुड, तो देखील या संबंधीची गोष्ट काढीतच नाही. मी सनकादिकांपेक्षा जास्त जवळचा आहे काय? परंतु त्यांनी देखील ही उठाठेव करता आली नाही. मी गोकुळातील प्रेमळ गोपगोपीं इतका प्रिय आहे काय? त्या गोकुळाच्या भाविक लोकांना सुद्धा आपण केवळ मूल आहोत असे दाखवून फसवले. एका करता अंबरीश राजा करता 10 गर्भवास देखील सोसले, परंतु विश्वरूप हे गुप्त राखून ठेवले, ते कोणाला दाखवले नाही. इतकी ही गुह्य गोष्ट याच्या अंतर्यामातील खास गोष्ट आहे, तेव्हा ती मला एकदम कशी विचारता येईल? बरे, पुसू नये असे जर म्हटले तर ते विश्वरूप पाहिल्या वाचून सुख तर होणार नाहीच, परंतु जगणे ते देखील क्वचितच संभवणार आहे. तर आता थोडेसे विचारूया, मग देवाची ज्याप्रमाणे मर्जी असेल तसे करू. अशा रीतीने अर्जुन भीत बोलावयास लागला. परंतु तेच त्याचे बोलणे अशा खुबीचे होते की 1-2 शब्दांबरोबरच देव झाडा घेऊन सर्व विश्वरूप दाखविल. अहो, वासरू पाहिले की लागलीच प्रेमाने गाय खडबडून उभी राहते. मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची व त्याच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पाना येणार नाही काय? पहा बरे, त्या पांडवांचे नाव ऐकल्याबरोबर जो कृष्ण त्यांचे रक्षण करण्याकरता रानातही धाव घेतो, त्याला अर्जुनाने विचारावे आणि मग आपण सांगावे एवढे तरी सहन होईल काय? तो श्रीकृष्ण परमात्मा स्वभावतःच प्रेमाची मूर्ती असून त्या प्रेमास अंमल आणणारा अर्जुन हा उत्तेजक पदार्थ घातला आहे. अशा एक होणाऱ्या प्रसंगी त्याचे वेगळेपण राहिले हेच फार आहे. म्हणून अर्जुनाच्या बोलण्याबरोबर श्रीकृष्ण सहजच विश्वरूप धारण करील, तोच पहिला प्रसंग असा आहे, तर तो ऐकावा. मला वाटतं आपण ओव्या पुढच्या वेळी म्हणू, कारण बऱ्याच आहेत ना, हो, 43 ओव्या. 43. हो, पुढच्या वेळी आपण म्हणू. छान वाचलं तुम्ही, गुड. थँक्यू. आपण पसायदान म्हणूया. हो. हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांशील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी, भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव. पियुषांचे चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी. पूर्ण होवो नितीहि लोकी, भजिजो आदिपुरुषी. अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजयी, होवा भेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो. सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला.
ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः